आणि विविध कार्यक्रमांनी आपण गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला। त्यासोबतच दिनांक 6 तारखेला आपण 43 देखाव्यांसह गणपती बाप्पाची मिरवणूक या चिखली शहरातून मोठ्या थाटामाटात काढली आणि त्या गणेशोत्सवाच्या देखाव्यांचा त्या संपूर्ण स्पर्धांचा आज बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला। या बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण दादा यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय प्रेमराजी भाला यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्यासोबतच आपल्यामध्ये उपस्थित असलेले श्री गोपालप्पा शेट्टी हे सुद्धा या ठिकाणी प्रमुख उपस्थितीत आहेत, अध्यक्ष माऊली बहुउद्देशीय संस्था। त्यासोबत आदर्श अर्पणचे अध्यक्ष आदरणीय विलासजी भाडाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबत तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी पवनजी लड्डा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। महेश अर्पणचे अध्यक्ष आदरणीय श्री आशिषजी लड्डा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच पत्रकार बंधू आमचे मुलींचे फुलझाडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबत एकता गणेश मंडळाचे सर्व सदस्य, त्यानंतर रवी भाऊ सोनवणे या ठिकाणी नुकतेच उपस्थित झालेले आहेत। या सर्वांचं सर्वप्रथम एकदा मित्रांनो जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। मोळवणे सर यांचं सुद्धा या ठिकाणी मी शब्दसंधाने स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा यांचं स्वागत विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गवले सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली असेल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव साहेब आदरणीय प्रेमराजजी भाला यांचं स्वागत आदरणीय दंडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय गोपालप्पा शेट्टी यांचं स्वागत आदरणीय कायदे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यासोबतच विलासजी भाडाई यांचं स्वागत शेट्टी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आशिष भाऊ लड्डा यांचं स्वागत आदरणीय जगताप सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय पवनजी सर जगताप सर फोटो काढा ना तुमचा, हा मग म्हणता फोटो निघत नाही बस। नितीन भाऊ फुलझाडे पत्रकार यांचं स्वागत सुधीरजी शेटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एकता गणेश मंडळाचे सदस्य मोहन भाऊ यांचं स्वागत गणेशजी अंबरे सर करतील। आदरणीय मोळवणे सर यांचं स्वागत कुठे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। मोळवणे सरांनी सर्व तुकड्यांना 101 रुपयाचं बक्षीस काल परवाच जाहीर केलेलं होतं। ही आपल्या विद्यालयासाठी खरंच अभिमानाची बाब आहे मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊन जाव्या। व्यासपीठावरील पुनश्च एकदा सर्वांचं मी शब्दसंधाने स्वागत करतो आणि यानंतरच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी
आदरणीय गणेश आंबरे सर यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आताच श्री समर्थ शिकवणी वर्गाचे जे संचालक आहेत शांतारामजी मुळवणे, शिकवणी सुरू आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जी बक्षिसं जाहीर केली ती आपण आधी घेऊया. स्वप्न नवी, उमेद नवी, ज्ञानाची घेऊ उजळावी, परिश्रमांच्या पंखावरती यशस्वी उंच भरारी घ्यावी. मी माननीय मुळवणे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांची बक्षिसं प्रदान करावी. धर्मरक्षक संभाजीराजे विविध कुटीर. विद्यार्थी मित्रांनो, मुलींचा आणि मुलांचा प्रतिनिधी आणि वर्ग शिक्षक दोन मुलींचा प्रतिनिधी आदरणीय दादा, त्यासोबतच मुळवणे सर यांचे मी सर्व अध्यक्ष आणि सचिव साहेब या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. वर्ग 90 ये प्रयागराज आहे कुंभमेळा यांच्या वर्गास वर्ग 90 ऑपरेशन सिंधू RD पवार सर. आपल्या वर्गातले वर्ग दोन प्रतिनिधी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. वर्ग शिक्षक, वर्ग प्रतिनिधी, यानंतर काही वैयक्तिक बक्षीस सुद्धा आलेली आहेत. त्यामध्ये श्री प्रशांत भाऊ कुलकर्णी यांच्याकडून उत्कृष्ट देखाव्यासाठी वर्ग 9E शिक्षक थांबते. प्रशांत भाऊ कुलकर्णी यांच्याकडून उत्कृष्ट देखाव्यासाठी बक्षीस आलेले वर्ग 9E मिशन सिंधू ते आलेले आहेत. ते प्रशांतजी कुलकर्णी यांनी. मी माननीय अध्यक्षांना दादाची विनंती करतो की त्यांच्या स्थितीने बक्षीस प्रदान करावं. त्यानंतर सौ प्रतिभा सुधाकर सत्कार यांच्याकडून अघोरी साधू प्रयागराज या देखाव्यासाठी बक्षीस आलेले वर्ग 90. मी वर्ग 90चे वर्ग शिक्षक आणि प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी आपलं बक्षीस माननीय सचिव प्रेमराजजी मला यांचे हस्ते स्वीकारावं. त्यानंतर आनंद भाऊ वैशी यांच्यातर्फे वर्ग 5वा ब भोले की बारात या वर्गासाठी बक्षीस आलेले आहे. मी वर्ग शिक्षक आणि त्या वर्गाचे प्रतिनिधी हे बक्षीस घेण्यासाठी माननीय आपणांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करावं. त्याला थोडंसं लवकर इथं जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो आणि तुमच्या टाळ्या हेच प्रोत्साहन. यानंतर माहिती रेडीमेड डिपिरोड शिकली यांच्याकडून सुद्धा उत्कृष्ट सादरीकरण म्हणून भोले की बारात या वर्गाला बक्षीस मिळालेले आहे. त्याचबरोबर माहिती रेडीमेड यांच्याकडून सुद्धा भोले की बारात याच वर्गाला बक्षीस प्राप्त झालेले आहे. हे दोन्ही बक्षीस देण्यासाठी माननीय विलासजी भळे यांना विनंती करतो त्यांनी बक्षीस द्यावं. आदर्श अर्बनचे जे अध्यक्ष आहेत यांनी आपल्या संस्थेच्या विविध शाळा ज्या आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गरीब विद्यार्थ्यांना गणवेश दिलेले आहेत. एकदा जोरदार विलासजींसाठी टाळ्या होऊन जाऊया. यानंतर माहिती रेडीमेड यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. प्रयागराज वर्ग 6वा ब येथे वर्ग शिक्षक बक्षीस आलेलं आहे. राधाकृष्ण दर्शन वर्ग 10वा ई. मी माननीय जाधव सर आणि त्यांच्या प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी माननीय गोपाळप्पाच्या हस्ते हे बक्षीस प्रदान करावं.
त्यानंतर माऊली बहुउद्देशीय परिवारातर्फे 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते 501 रुपयाचं बक्षीस जात आहे निशान सिंधू वर्ग 9 ई, त्याचे वर्ग शिक्षक आणि वर्ग प्रतिनिधी. मी माननीय दादांना अशी विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यावं. विनोदला मला इकडे विनोद. यानंतर अनय सोलार सोल्युशन चैतन्य बाळकृष्ण लांबदार यांच्यावरून वर्ग 10 ब सौर ऊर्जा काळाची गरज फोटो काढायला पाहिजे. 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी वर्ग 10 ब चे वर्ग शिक्षक आणि वर्ग प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी बक्षीस सर येतो मी लताजींच्या हस्ते काय द्यावं. विषय नाही. तुम्ही मी आहे तुम्ही वर्ग शिक्षक माननीय जाधव सर. चालू नंतर घेतो नंतर आहे ना. थोडा सर इथे आहे ना, थोडे फोटो काढा ना. माननीय सौर ऊर्जा काळाची गरज या देखासाठी बक्षीस आलेलं आहे. माननीय अशी विनंती करतो की त्यांनी बक्षीस प्रदान करावं. बरं बघा. यानंतर युरो मेन्स वेअर भारत पाकोडे निघाल. यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते जात आहे वर्ग 9 ड, ये प्रयागराज है. याचे वर्ग शिक्षक प्रतिनिधी यावं. त्याचबरोबर गजराज सोलार विजय सोमठाणेतर्फे 500 रुपयाचं बक्षीस आणि आदित्य अर्बनतर्फे 500 रुपयाचं बक्षीस. हे तीनही बक्षीस जाते वर्ग 9 ड, ये प्रयागराज है. एकदा जोरदार टाळ्या उलटवू द्या. हे तीनही बक्षीस देण्यासाठी माननीय प्राचार्य कवले सरांना विनंती करतो त्यांनी बक्षीस द्यावं. यानंतर रवींद्र भाऊ सोनवणे यांच्यातर्फे देखील बक्षीस आलेलं आहे. मी रवी भाऊला विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. हे बक्षीस जात आहे वर्ग 6 ग प्रयागराज. या वर्गाच्या वर्ग शिक्षक आणि प्रतिनिधी समोर यायचं आहे. मी माननीय रवींद्र भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करायचं आहे. वर्ग 6 ग प्रयागराज. त्याचबरोबर ब्रह्मानंद बाळाजी लहान यांच्याकडून सुद्धा बक्षीस आलेलं आहे. ते सुद्धा जाते वर्ग 6 ग प्रयागराज. मी माननीय भराई साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करायचं आहे. वर्ग 6 ग प्रयागराज. संस्था यांच्यातर्फे प्रथम बक्षीस क्रमांकाचं बक्षीस जातं देखाव्यासाठी. तो क्रमांक गेलाय वर्ग 7 क धर्मरक्षक संभाजी. माननीय माधुरभाऊ मामांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस वर्ग शिक्षक आणि त्या प्रतिनिधींना द्यावं. माननीय माधवजी मुरमकरी या इकडे समोर या. त्यानंतर तृतीय बक्षीस जात आहे हां समोर या. उखीणबाई रामदेवराव पांडे बौद्धिक संस्थेतर्फे ते आता वर्ग 6 ई कापसे सर. मी माधवभावांची विनंती करतो त्यांनी सुद्धा हे बक्षीस द्यावं. द्वितीय बक्षीस जाते रुक्मिणीबाई रामदेवराव पांडे बौद्धिक संस्थेतर्फे ते जाते वर्ग 10 ई. मी माननीय वर्ग शिक्षक आणि प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी मोरमपाले जिंकून हे बक्षीस स्वीकारावं. वर्ग 10 ई. जोरदार टाळ्या म्हणतात. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आता आपल्या विद्यालय समितीने बक्षीस काढले होते. त्या विद्यालय समितीने बक्षीस काढलेले आहेत. त्यामध्ये वर्ग 5 पासून आपण सुरुवात करूया. उत्कृष्ट सहभाग याचं बक्षीस जात आहे वर्ग 5 अ झाडे लावा झाडे जगवा. 5 वर्ग शिक्षित जात आहे वर्ग 5 ड तुम्हाला माया राठोड मॅडम इको फ्रेंडली श्री गणेशा. हे बक्षीस देण्यासाठी मी मान्य अशी होते विनंती करतो की त्यांनी शुभहस्तेचं बक्षीस प्रदान करावं. वर्ग 5 ड राठोड मॅडम. यानंतर तृतीय क्रमांकाचं बक्षीस जाते. काही क्रमांक विभागून दिलेली आहे.
या तृतीय क्रमांकाचं बक्षीस जातं वर्ग ब बोलेकी बारात जीवी थोरात सर आणि त्यांचे विद्यार्थी प्रतिनिधी येऊन बक्षीस स्वीकारतील. माननीय गुंडळदारांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सुरुवात बक्षीस द्यावं. यानंतर बक्षीस जात आहे तृतीय क्रमांकाचं, ते जात आहे गजानन महाराज दिंडी. माननीय गुंडळदारांना विनंती करतो की त्यांनी गजानन महाराज दिंडी माननीय भारोडकर सरांची विनंती करतो की त्यांनी आपलं बक्षीस माननीय सचिव प्रेमदासजी महाराज यांच्या हस्ते स्वीकारावं. क्रमांक 2 द्वितीय क्रमांकाचा वर्ग पाचव्यामधून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे कोतराज वर्ग 5वा ई. याचे वर्ग शिक्षक पंडित सर आणि भुलकर मॅडम तसेच वर्ग प्रतिनिधी यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या होऊन द्या मित्रांनो. वर्ग 5 मधून पुन्हा द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे वर्ग 5वा. समोर पहा सर, समोर पहा. तायडे सर मी एक थेंब पाण्याचा या देखाव्यासाठी तायडे सर आणि त्यांची चमू यांना विनंती करतो की त्यांनी आपलं बक्षीस माननीय दंडे सरांच्या हस्ते. वर्ग 5वा क स्वच्छता अभियान माननीय दंडे सरांना माननीय जोगदे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं बक्षीस स्वीकारावं. माननीय जोगदंडे सर बक्षीस देण्यासाठी सहभागाचं बक्षीस जात आहे हर घर तिरंगा वर्ग 6वा ब. माननीय सहभागाचं ते जात आहे वर्ग 6वा अ. विठ्ठल दर्शन तांबुळे सरांची विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस एकता गणेश मंडळ सदस्य माननीय मोहन भाऊ यांच्या हस्ते स्वीकारावं. एकदा सर्व मुलांनी जोरदार टाळ्या वाजवा. बक्षीस सर्वांना आहे, सर्वांनी कृपया शांतता ठेवावी. यानंतरचं बक्षीस जात आहे तृतीय क्रमांकाचं. ते बक्षीस गेलं आहे बाळकृष्ण दर्शन वर्ग 6वा ड. वर्ग शिक्षक आहे श्री शेवाळे सर यांना मी माननीय रसाळ सरांना अशी विनंती करतो की ते आणि त्यांचे वर्गाचे प्रतिनिधी यांनी आपलं बक्षीस माननीय भडाई साहेबांच्या हस्ते स्वीकारावं. यानंतरचं बक्षीस जात आहे द्वितीय क्रमांकाचं वर्ग 6व्यामधून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. माननीय नापसे सर वर्ग 6वा ई यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी बक्षीस. यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे वर्ग 6वामधून. ते जात आहे वर्ग 6वा फ आणि जगू द्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो. माननीय केले सर. यानंतर वर्ग 6मधून प्रथम क्रमांकाचं बक्षीस जात आहे ते गेले वर्ग 6वा ग प्रयागराज. माननीय चित्रे माधुजी मोरमपल्ली यांच्या हस्ते स्वीकारावं. वर्ग 6वा ग प्रयागराज. स्काउट फ्लॅग गो. यानंतर वर्ग 7वा. तिथे कोणी आवाज करण्यासाठी खाली सदस्य आलेले आहेत तिथे, ते त्यांचं बक्षीस वितरण करणार आहे. त्यासाठी मी एकता गणेश मंडळाचे माननीय मोहनजी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं बक्षीस विद्यार्थ्यांना द्यावं. माननीय मोहन. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या वर्ग शिक्षकांचे आणि त्यांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. संपूर्ण महाराष्ट्रातली एक सर्वप्रथम निघणारी आणि सर्वात मोठी ही मिरवणूक आपल्या चिखली शहरातून आदर्श विद्यालयाची निघते, याचा मला सार्थ अभिमान आहे. बक्षीस कोणतं काढावं याचं आम्हाला सुचत नव्हतं, कारण सर्वांचेच देखावे अतिशय उत्कृष्ट होते. तरीसुद्धा आम्ही आमच्या एकता गणेश मंडळाच्या वतीनं एक प्रोत्साहनपर बक्षीस बनवून काही बक्षीस काढलेली आहे. यापैकी वर्ग 9वा ई
वर्ग शिक्षक R.D. पवार सर यांच्या ऑपरेशन सिंदूर यांना पारितोषिक म्हणून 1001 रुपयाचं पारितोषिक आम्ही दिलेलं आहे. मी वर्ग शिक्षक R.D. पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. मंडळाचे अध्यक्ष अजय देशपांडे हे त्यांना पारितोषिक वितरण करतील. मुली बघा. अगदी लहानग्यांपासून थोर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या अंगावर काटा आणणारा एक दृश्य म्हणजे धर्मवीर संभाजीराजे यांचा जिवंत देखावा. तो वर्ग शिक्षक V.P. कुटे सर यांच्या वर्ग 7वा क यांना सुद्धा आम्ही 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. मी वर्ग शिक्षक श्री कुटे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. मंडळाचे उपाध्यक्ष विशाल भोसले नंतर आखी मारू. यानंतर आम्ही समाज प्रबोधनपर म्हणून यल्लम्मा देवीचं वर्ग शिक्षिका M.L. देशमाने मॅडम यांच्या वर्ग 10वा अ या वर्गाचा एक प्रोत्साहनपर म्हणून बक्षीस काढलेलं आहे 1001 रुपयांचं. मंडळाचे कोषाध्यक्ष सौरभ शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक वितरण करावं. यानंतरचं पारितोषिक आम्ही काढलेलं आहे कारण आपण सर्व भाग्यवान आहोत. 144 वर्षानंतर भरला जाणारा सर्वात मोठा महाकुंभ मेळावा जो प्रयागराज येथे भरला. वर्ग शिक्षिका KP बाहेकर मॅडम यांच्या वर्ग 90 ड वर्गाचा प्रयागराज महाकुंभ या मेळाव्यासाठीचा 1100 रुपयांचा पारितोषिक या देखाव्यासाठी आम्ही दिलेला आहे. मी बाहेकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. स्वतः मॅडमला पारितोषिक वितरित करणार आहे. गणपती बाप्पा. थोड्याच वेळाचा कार्यक्रम झालेला मित्रांनो. यानंतर वर्ग 7वा यातून उत्कृष्ट सहभागाचं पारितोषिक जाते. वर्ग 7वा क याला जबाबदार कोण श्री कुरकुटे सर आणि त्यांचे पती. उत्कृष्ट सहभागाचं बक्षीस जाते पर्यावरणाचा भस्मासूर वर्ग 7वा ब श्री काळे सर आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक माननीय दादांच्या हस्ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. संस्थेचे अध्यक्ष माननीय रामकृष्णजी दादा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या वर्गाला बक्षीस प्रदान करावं. यानंतर उत्कृष्ट सहभागाचं बक्षीस जाते परत वर्ग 7वा अ बेटी बचाव बेटी पढाओ माननीय शिंदे सर आणि त्यांचे प्रतिनिधी माननीय पवन भाऊ लड्डा मी अशी त्यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस प्रदान करावं. वर्ग 7वा अ यानंतर तृतीय क्रमांकाचं बक्षीस जातं वर्ग 7 मधून. तृतीय क्रमांकाचं बक्षीस जाते मतदाराचा जागा हो वर्ग 7वा भ माननीय गालफाणे मॅडम आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. परत विभागून तृतीय क्रमांकाचं बक्षीस जाते वर्ग 7वा ई या पक्षांनो परत या माननीय ठाकरे सर आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी यांना मी विनंती करतो की त्यांनी माधवजी मोरंपल्ली यांच्या हस्ते आपलं बक्षीस स्वीकारावं. वर्ग 7वा ई
एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. स्काउट क्लॅप गो. वर्ग 7 मधून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जाते. वर्ग 7वा ग. एक पेड माँ के नाम. कोच मॅडम आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी यांनी हे बक्षीस माननीय दादा यांच्या हस्ते घ्यावं. ते जात आहे वर्ग 7वा क. धर्मरक्षक संभाजी जरागे विधी कुठे सर त्यांचे प्रतिनिधी आणि वर्ग शिक्षक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं बक्षीस माननीय सचिव प्रेमराजी भाले यांच्या हस्ते स्वीकारावं. वर्ग 7वा क. युवराज इकडे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. ए लांबला वाडा सर. 1 2 3 4. आता वर्ग 8वा. वर्ग 8व्या मधून उत्कृष्ट सहभागाचा पारितोषिक जात आहे. वर्ग 8वा क. छत्रपती संभाजी महाराज माननीय गवले मॅडम आणि त्यांच्या वर्ग प्रतिनिधींची विनंती करतो की त्यांनी आपलं बक्षीस पर्यवेक्षक माननीय श्री तायडे सर यांच्या हस्ते स्वीकारावं. वर्ग 8वा क. यानंतर सहभागाचे प्रतिनिधी मी माननीय दंडे सरांची विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते बक्षीस द्यावं. वर्ग 8 मधून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे. वर्ग 8वा ग. महाराष्ट्रातील सण आणि उत्सव वर्ग शिक्षिका आहेत आवटी मॅडम. त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं बक्षीस गणपती प्रमुख श्री जाधव सर यांच्या हस्ते घ्यावं. वर्ग 8वा ग. महाराष्ट्रातील सण व उत्सव. इथं जोरदार टाळ्या होऊन द्या मित्रांनो. स्काउट क्लॅप गो. वर्ग 8वा ग. माननीय विकासजी जाधव सर बक्षीस वितरण करतील. यानंतरचं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे. वर्ग 8 ई. अवयवदान जीवनदान दिदी महाजन सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं बक्षीस माननीय प्राचार्य गवले सर यांच्या हस्ते घ्यावं. माननीय प्राचार्य गवले सर यांनी त्यांचे बक्षीस प्रदान करतील. वर्ग 8 ई. यानंतर परत तृतीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे. वर्ग 8वा अ. संत ज्ञानेश्वर जन्मोत्सव कंगले मॅडम मी असं यांना विनंती करतो की त्यांनी वर्ग प्रतिनिधीसह आपलं बक्षीस माननीय भडाईक साहेब यांच्या हस्ते स्वीकारावं. माननीय भडाईक साहेब. वर्ग 8वा अ. चला कंगले मॅडम लवकर. यानंतर प्रथम क्रमांकाचं बक्षीस जातं. हे जातं वर्ग 8वा ग. हे विभागून दिलेलं बक्षीस आहे. राधा तामिळनाडू वर्ग शिक्षिका आहे कुलकर्णी मॅडम यांना अशी विनंती करतो त्यांनी आपल्या प्रतिनिधी यावं लवकर जरा. बक्षीस जात आहे वर्ग 8 फ. डेअरी फॉर आत्मनिर्भर भारत माननीय भवर सर यांनी सुद्धा बक्षीससाठी वरती यायचं आहे. व्यवस्था पुढे बघा. वर्ग 8 यांचं सुद्धा बक्षीस माननीय दादाजी मी त्यांना विनंती करतो. यानंतर वर्ग 9 आनंद असा यामधून उत्कृष्ट सहभागाचं बक्षीस जाते. वर्ग 9 ब. स्वदेशी अपनाव देश बचाव लाल सांगेकर मॅडम आणि त्यांचे प्रतिनिधी स्टेजवर येतील लवकर. मी मान्य आशिषभाऊ नड्डा यांना अशी विनंती करतो की त्यांनी बक्षीस प्रदान करावं. पोरी सांगितलं का रे आपल्या. वर्ग 9 ब. चला लवकर. यानंतर परत उत्कृष्ट सहभागाच्या बक्षिसाचं वर्ग 9 अ. दिंडी सोहळा पंढरपूर. वर्ग 9 अ. वाघ सर आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी. चला लवकर. मी माननीय पवनजी नड्डा यांना अशी विनंती करतो की त्यांनी बक्षीस प्रदान करावं. एकदा बैठमध्ये सावधान. पुढे बक्षीस आलेलं आहे. एक 5 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे. यानंतर सहभागाचं बक्षीस जाते वर्ग 9 ग. शहीद जवानांना श्रद्धांजली माननीय गिरे सर
आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी मी माननीय लक्ष्मीकांतजी शिरीसरांना अशी विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस प्रदान करावं. वर्ग 9वा ब. त्यानंतर परत सहभागाचं बक्षीस आहे वर्ग 9वा फ. रेणुका देवी वहन माननीय तोरणे मॅडम आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी यांनी आपलं बक्षीस कुलकर्णी साहेबांकडून घ्यावं अशी त्यांना विनंती करतो. वर्ग 9वा फ. नुकतेच आपल्यामध्ये आदिती अर्बनचे प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. यानंतर तृतीय क्रमांकाच्या बक्षिसाच्या वर्ग 9 मधून ते जाते हे प्रयागराज है कुंभमेळा वर्ग 9वा क. वर्ग शिक्षिका आहे भायकर मॅडम, त्यांच्या वर्ग प्रतिनिधी सोबत येतील आणि माननीय भराई साहेबांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक द्यावं. वर्ग 9वा ड. त्यानंतर द्वितीय चिन्हांकाचं बक्षीस आहे वर्ग 9वा क जाळे चिकन रोड खेळाचे. तिचे वर्ग शिक्षक आहेत PS हाके सर आणि त्यांचे प्रतिनिधी यांना बक्षीस प्रदान करतील आपले प्रतिनिधी सचिव माननीय प्रेमराजजी भाला यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारतील. यानंतर वर्ग 9 मधून प्रथम क्रमांकाचं बक्षीस जात आहे वर्ग 9वा ई ऑपरेशन सिंदूर माननीय पवार सर आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय रामकृष्ण शेटे यांच्या हस्ते आपलं पारितोषिक स्वीकारावं. वर्ग 9वा ई गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 ऑपरेशन सिंधूमध्ये ज्या मुली कमांडर म्हणल्या त्यांनी कृपया स्टेजवर या फोटो काढायचं प्लीज विनंती. स्काउट क्लॅप्स गो. चला लवकर असं बसा. त्यानंतर वर्ग 10वा उत्कृष्ट सहभागाचं पारितोषिक जात आहे वर्ग 10वा कृषी दिंडी बैरागी सर आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी. मी तोरणा बँकेचे जे पदाधिकारी आले त्यांना अशी विनंती करतो त्यांनी बक्षीस प्रदान करायचं आहे. तोरणा बँकेचे प्रतिनिधी आले त्यांना अशी विनंती करतो त्यांनी बक्षीस द्यायचं आहे. वर्ग 10वा कृषी दिंडी. यानंतर उत्कृष्ट सहभागाचं बक्षीस जात आहे आदिती अर्बनचे पदाधिकारी आले त्यांनी विनंती करतो की त्यांनी या वर्गाला बक्षीस प्रदान करावं. यानंतरचं सहभागाचं बक्षीस जात आहे 10वा फ छत्रपतींचे गड किल्ले विश्व पाठवतो ना दादाकडे पाठवतो मी. सुहिरे सर आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी हे आपलं बक्षीस माननीय आशिषभाऊ लड्डे यांच्याशी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय आशिषभाऊ लड्डे बक्षीस देतील. यानंतर तृतीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे वर्ग 10वा ब सौर ऊर्जा जाळाची गरज. वर्ग शिक्षिका आहे कबाडे मॅडम, आपले वर्ग प्रतिनिधी सह वर्ग शिक्षिका वर्ग 10वा ब. यानंतर तृतीय क्रमांकाचं परत बक्षीस जात आहे वर्ग 10वा अ यल्लम्मा देवीच्या जोगातून समाज प्रबोधन. माननीय देशमाने मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं बक्षीस पर्यवेक्षक श्री दंडे सर यांच्या हस्ते स्वीकारावं. वर्ग 10वा अ विभागलेलं बक्षीस ते जातं वर्ग 10वा ड ओणम केरळ पारंपरिक उत्सव. याचे वर्ग शिक्षक मान्य GS कुलकर्णी सर आणि त्यांचे प्रतिनिधी. मी माननीय अध्यक्ष रामकृष्ण शेटे यांना अशी विनंती करतो की त्यांनी बक्षीस वर्ग 10ला प्रदान करावं. वर्ग 10वा ड. आता वर्ग 10वातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस येते ते जाते वर्ग 10वा ई
राधाकृष्ण दर्शन राधे राधे ते जाते जाधव सर आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी यांना मी अशी विनंती करतो की त्यांना आपल्या बक्षीस माननीय सचिव प्रेमराजजी भाला यांच्या हस्ते स्वीकारावं किंवा त्यांचे वर्ग शिक्षक आणि प्रतिनिधी वर्ग 10 चे वर्ग शिक्षक आणि प्रतिनिधी हे आपला स्मृतिचिन्ह माननीय अध्यक्ष माननीय सचिव आणि मान्यवरांच्या हस्ते विनंती विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. स्काउट फ्लॅग गो. आता ज्युनियर कॉलेजमधून वर्ग 11बी पंचपरिवर्तन याला बक्षीस जात आहे सहभागाचं अनिल हिवाळे सर आणि त्यांचे वर्ग प्रतिनिधी जोरात पळा या लवकर पळत. मी माननीय परिवर्तन उत्कृष्ट सहभागाचं सर्टिफिकेट आहे बक्षीस आहे त्याच्यावर लोखंडे सर क्वालिटी पाहिजे असतील वर्ग प्रतिनिधी आणि प्राध्यापक लोखंडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं बक्षीस माननीय भडे साहेबांच्या हस्ते स्वीकारावं. एकदा जोरदार मित्रांनो करण्याची विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची धुरा स्वीकारली. ती जाधव मित्रांनो आपण ज्यांनी कौतुक केलं ज्यांनी आपल्याला बक्षीस दिली त्यांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी गरजेचं आहे. काही जण इथं आले पण काही जण इथं न येता सुद्धा त्यांनी परस्पर बक्षिसं पाठवली त्यांचं मी नामोल्लेख करतो आणि त्यांना शिक्षण प्रसारक मंडळ तथा आदर्श विद्यालयाच्या वतीनं धन्यवाद देतो. यामध्ये गोपालप्पा शेटे यांनी 1000 रुपयाचं बक्षीस 2 वर्गांना जाहीर केलं त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्यासोबतच प्रतिभा सुधाकर सपकाळ यांनी 501 रुपये दिले त्यांचेही सुद्धा धन्यवाद. त्यासोबतच चैतन्य बाळकृष्ण लांबधाडे यांनी 1000 रुपये दिले त्यांचेही धन्यवाद. अदिती अर्बनचे समाधान घुगे सर यांचेही आभार मानतो 500 रुपये दिले. गजराज सोलार विजय सोमठाणे यांनी 500 रुपये दिले. युरो मेन्स वेअर भारत भाऊ वाकोडे यांनी 500 रुपये दिले. प्रशांत भाऊ कुलकर्णी 151 रुपये दिले. एकता गणेश मंडळाने एकूण आपल्याला 3,000ची बक्षीस दिली त्यांचेही धन्यवाद. स्वामी समर्थ क्रीडा मंडळ यांनी 1100 रुपये दिले. मान्य श्री मोळवणे सरांनी 500 रुपये दिले. त्यानंतर मोळवणे सरांनी परत 1000ची बक्षीस दिली. माहिती रेडीमेड यांनी 1001चं बक्षीस दिलं. रवींद्र भाऊ सोनोने यांनी 101 रुपये दिले. ब्रह्मानंद बाळाजी लहाने यांनी 101 रुपये. आनंद भाऊ बैची यांनी 101 रुपये. माहिती रेडीमेड दुसऱ्या वर्गासाठी 101 रुपये. त्यासोबतच ज्या पतसंस्था आणि बँकांनी आपल्याला बक्षिसं दिली त्यामध्ये रेणुका नागरी पतसंस्था यांनी 1,500 रुपये दिले. महेश अर्बन 2100 रुपये. अदिती अर्बन 1000 रुपये. अंबिका अर्बन 4100 रुपये. आदर्श अर्बन 2100 रुपये. तोरणा महिला अर्बन 5,000 रुपये. धनश्री अर्बन 1100 रुपये. माऊली अर्बन 1100 रुपये आणि बालाजी अर्बन 2,500 रुपये असे एकूण बक्षिसांचा जर विचार केला मित्रांनो तर आपण 50,000च्या पुढे एकूण बक्षिसं मिळवलेली आहेत. त्याकरता या सर्वांचे मी आदर्श विद्यालय व शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आणि मान्य प्राचार्य गवले सर प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्यांच्याही वतीनं मी सर्वांचे आभार मानतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि इथून पुढे अशीच बक्षिसं आम्हाला द्यावी आमचं कौतुक करावं आमच्या सर्व देखाव्यांचं कौतुक करावं या सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर सर्वांनी एकदा ज्यांनी बक्षीस दिले त्यांच्यासाठी हृदयातून टाळ्या होऊन जातात मित्रांनो. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं असे आपले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण दादा यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यासोबतच प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय प्रेमराजजी भावा यांनी प्रमुख उपस्थिती असून मी त्यांचेही आभार मानतो. त्यासोबतच आशिषजी लड्डा त्यासोबतच विनाथजी भाडाई पवनजी लड्डा त्यासोबत नितीनजी फुलझाडे आणि व्यासपीठावर जे मंडळाचे सर्व सदस्य आले त्या सर्व सदस्यांचे त्यासोबतच माधव मामा मोरंपळे त्यासोबतच बँकांचे सर्व बँकांचे ज्यांनी बक्षिसं दिली त्या बँकांचे जे क्लासेस आहेत त्या क्लासेसचे या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो.